जवळजवळ आता मी 2 वर्षाची लिस्ट काढली ऑफिशियल वेबसाईटवर. आपण जेव्हा ऑफिशियल वेबसाईटमध्ये बघतो की काय रँक्स आलेले आहेत मुलांचे, किती पर्सेंटाईल आलेले आहे, याच्यामध्ये बरेच आम्हाला असे आढळले मुलं की ज्यांना 100% मिळालेत म्हणा, नाही तर 99.9% मिळालेत म्हणा. इफ यू कम्पेअर देअर बोर्ड मार्क्स, 12वी बोर्ड HSCचे मार्क्स, तर ते आपल्याला कुठेतरी दिसतं की 55 पडलेत, एकाला 45 पडलेत, एखाद्याला 60 पडलेत. म्हणजे हे जे आम्हाला आढळलं की कुठंतरी आम्हाला आज शिक्षक वाटतं की हे जवळजवळ इम्पॉसिबल. पालक आजकाल मार्क्स आले पाहिजे म्हणजे काय तर न्यूमरिकल सक्सेस याच्या मागे पळतात का? जर त्यांना माहिती आहे की आज बेस्ट कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतली, बेस्ट ब्रांचला घेतली आणि माझ्या मुलाला जॉब गॅरंटी त्यातनं मिळणार आहे, ह्यासाठी पालकांचा हा हेतू असतो की कसं तरी करून त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. नमस्कार मंडळी, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. आज आपल्या बरोबर आहेत देवधर क्लासेसचे सर्वा संदीप देवधर आणि त्यांचे सुपुत्र कार्तिक देवधर. देवधर क्लासेसला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आपण त्याचबद्दल त्यांचा 25 वर्षाचा जो अनुभव आहे, प्रवास आहे, त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. त्याचबरोबर त्यांचे आपण फ्युचर प्लॅन्स पण जाणून घेणार आहोत. तर हा पॉडकास्ट पूर्ण पहा, कुठेही जाऊ नका आणि तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. नमस्कार सर. हॅलो कार्तिक. हॅलो. काय बरं आहे सध्या? सर्वप्रथम सर आणि कार्तिक, तुम्हाला अभिनंदन. 25 वर्ष आज म्हणजे सिल्वर जुबली म्हणताय जी आज तुम्ही पूर्ण केली आहे. तर तुम्ही जेव्हा मागे, सरांना मला विचारायचे की तुम्ही जेव्हा मागे वळून पाहता हा सगळा एवढा मोठा प्रवास आहे, तेव्हा कसं वाटतं सर? 2 शब्दात सांगायचं तर प्रचंड सॅटिस्फॅक्शन. बरोबर. फ्रँकली स्पीकिंग, हे प्रोफेशन आपल्याला मिळणं ही देवाची कृपा आहे असं मी समजतो. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना पैसा मिळणं न मिळणं हा वेगळा भाग आहे, पण सॅटिस्फॅक्शन मिळणं यासारखं सुख नाही. आपण शिकवलेली गोष्ट विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बघून आपल्याला कळणं की त्यांना ही गोष्ट समजली नाही नुसतीच, तर त्यांना ती आवडली आहे, याचा आनंद मी तुम्हाला वर्णन करू शकणार नाही. आणि हे 25 वर्ष आम्ही नित्यनेमाने अनुभवतोय. सो मी एवढंच म्हणून म्हणलं प्रचंड सॅटिस्फॅक्शन. आणि कार्तिक, तू किती वर्षापासून इथे? माझं आता हे ऍक्च्युली 3री बॅच चालू आहे. 3री बॅच? सो ऍक्च्युली सांगायला गेलं तर आय वॉज इन द UK फॉर 4 years. तिकडं माझं MChem झालं, बेसिकली मास्टर्स इन केमिस्ट्री. आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली मी असं ठरवलं की ह्याच फील्डमध्ये उतरायचं. आणि थोडंसं आय ऑल्सो फेल्ट की देवधरची लेगसी पुढे गेली पाहिजे, त्यामुळे आता छान जाते. शिक्षणाचा वारसा पुढे चालत आहे. हा वारसा आमच्याकडे माझ्या पणजोबांपासून आहे. माझे पणजोबा स्वतः शिक्षक होते, माझे आजोबा शिक्षक होते, माझ्या वडिलांनी त्यांचं करिअर शिक्षक म्हणून सुरू केलं, मग पुढं ते बिझनेसमध्ये पडले केमिकल्सच्या. आणि परत मी त्याच क्षेत्रात आहे आणि माझा मुलगा त्याच क्षेत्रात आहे, माझी मुलगी सुद्धा त्याच क्षेत्रात आहे. डिरेक्ट आपण मुद्द्यावर आलो. सध्या सर्वत्र एक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे राजसाहेब ठाकरेंनी असा एक प्रश्न मांडला किंवा समोर वक्तव्य केलं की मुलांनी शाळेतही किंवा कॉलेजमध्येही फी भरायची आणि कोचिंग क्लासेसमध्ये पण फी भरायची. मग हे कशासाठी? मग ते कॉलेजमध्ये कशासाठी जात आहे? मग हा एक प्रश्न उठवला, याच्यावर तुमचं काय मत? राजसाहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्यात डेफिनेटली काही अंशी तथ्य आहे. याचं कारण असं आहे की आपल्या या क्षेत्रामध्ये एस्पेशली सायन्स फील्डमधले जे क्लासेस आहेत त्यामध्ये मी जे काय इतके वर्ष बघतो आहे त्यात जसा आमचा एक मॉडरेट फी असलेला क्लास आहे, त्यापेक्षाही काही कमी फीमध्ये चालणारे पण क्लासेस आहेत आणि काही आमच्यापेक्षा डबल ट्रिपल फी चार्ज करणारे पण क्लासेस आहेत. आमच्या क्षेत्रातली लोक याला असंही म्हणू शकतात की एखाद्याला खरेदी करायची झाली तर तो कुठल्या तरी तुळशीबागेत पण जाऊ शकतो, तो लक्ष्मी रोडवर पण खरेदी करू शकतो, किंवा तो एखाद्या फर्ग्युसन रोडच्या किंवा कॅम्पच्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन पण खरेदी करू शकतो. हा प्रत्येकाचा चॉईस आहे, त्याला जसं परवडेल त्याप्रमाणे तो घेऊ शकतो. याला हे उत्तर आमच्या क्षेत्रातली लोक देतात. पण जेव्हा आपण त्याला विद्यादान असं एक पवित्र क्षेत्र मानतो तेव्हा त्याचा धंदा नाही व्हायला पाहिजे, हे बेसिक प्रिन्सिपल मी डेफिनेटली मान्य करतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगू शकेन की जेव्हा मी असं म्हणतो की आमची फी मॉडरेट आहे, त्यांनी ज्या फीचा आकडा, मी त्या फीविषयी बोलत नाही, पण त्या फीचा आकडा जो त्यांनी सांगितला, आमची ती फी 2 वर्षांची मिळून आहे. नुसतं एवढंच नाही
तर देवधर क्लासेस हा एकमेव क्लास असेल कदाचित पुण्यामध्ये जो 11वीच्या विद्यार्थ्यांना त्यांची फी पे करायला 6 इन्स्टॉलमेंट्स, 12वीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्ष म्हणजे 12 महिन्यांच्या खर्च पाहता त्यांना कसं सुटसुटीत करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चित करतो. सो याचं भान जर बाकीच्या आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी जर ठेवलं तर मला असं वाटतं राजसाहेब जे बोलतायत त्याचा थोडासा प्रभाव काहीतरी पडला असं आपण म्हणायला हरकत नाही. वक्तव्य बरोबर आहे, फक्त त्यावर काही गोष्टी आपण सगळेच तसे नाहीयेत एवढंच मला त्याच्यात हा म्हणायचं. आम्ही त्यातले नाही. त्याचवरून मला हे विचारायचं की आता सध्या रादर मी 1 मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करेन त्या बाबतीत. देवधर क्लासेसनी आपली टॅगलाईनच पहिल्यापासून ठेवली होती की एका मध्यमवर्गीयांनी मध्यमवर्गीयांसाठी चालवलेला खटाटोप देवधर क्लासेस. म्हणजे तिथे मूळच आपलं हे आहे की मध्यमवर्गीयांसाठीच हा जो काही खटाटोप Correct. बरोबर. मला हे विचारायचं होतं की सध्या आज भारतभरातच एक खळबळ चाललेली आहे नीट या परीक्षेचा, म्हणजे जो काही सर्वत्र जेएनसी प्रोटेस्ट जे चालू होतं याबद्दल तुमचं काय मत आहे आणि यावर तुमचं म्हणजे काय प्रजुड घ्या? कदाचित माझं मत थोडंसं लांबेल, थोडं डिटेल बोलतो मी या विषयावरती, आणि कार्तिक सरांचं मत माझ्यासारखंच असेल अशी गॅरंटी नाही, कारण आमच्या जनरेशनची गॅप आहे त्यांच्याकडे येणार अर्थातच. कारण खरं सांगू का, जे घडलं आणि सातत्याने सलग 2दा-3दा जे घडलं नीटचं पेपर फुटीचं प्रकरण, यांनी एक या क्षेत्रात मनापासून काम करणारा शिक्षक म्हणून जेवढ्या यातना मला झाल्या, आणि आमच्याकडेही अनेक कष्ट करणारे नीटचे विद्यार्थी आहेत, तसेच बाहेर पण असे आहेत. मग जेव्हा एखादा गुणवत्ता असलेला विद्यार्थी आपल्यापेक्षा गुणवत्ता नसलेला केवळ पैशाच्या जोरावर अशा मार्गाने पेपर मिळवून जेव्हा ॲडमिशन मिळवून जातो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला जे फ्रस्ट्रेशन येऊ शकतं हे मी इमॅजिन करू शकतो. डेफिनेटली मी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी हे पण मान्य करू शकतो की काय फ्रस्ट्रेशन आलं असेल त्यांना, त्यांच्या पालकांना, जेव्हा हे कळतं की अरे हे आज पेपर फुटलेलं कळलं, मागच्या वेळेस पेपर फुटलेलं कळलं, असं किती वर्ष चाललं असेल, मग आम्ही जे काय कष्ट घेतले ते सगळे फोल झाले का, जे वाया गेले का? सो अशा जाणीवेतून, अशा उद्विग्नतेतून जे पालक किंवा मेनली असे जे नीटचे विद्यार्थी जर त्याबद्दल कुठला तरी एक आपण म्हणून न्यायिक मार्ग अवलंबवून जर सरकारला त्यांच्या योग्य वाजवी मागण्यांसाठी, की मुळात असा पेपर फुटतोच कसा सारखा सारखा, मग त्यासाठी सरकार काय पावलं उचलते, त्यांनी अशी सिस्टीम राबवली पाहिजे की जेणेकरून ही पेपर फुटी परत कधी व्हायला नाही पाहिजे. विद्यार्थ्यांच्यावरती हा जो एक मानसिक अत्याचार झालाय ना, तो पुन्हा कधीही नाही व्हायला पाहिजे. ह्या त्यांच्या वाजवी मागणीला माझा 1001% पाठिंबा आहे. हे बोलताना मी त्याला एक स्टार मार्क, कंडिशन्स अप्लाय असं मी का म्हणतो, कारण दुर्दैवाने ह्या व्यतिरिक्त जे काही आपल्याला टीव्हीवर किंवा सोशल मीडियात बघायला मिळालं, जे दिल्लीत घडलं, जे काही अराजक तत्व त्यात कदाचित घुसले असावेत असं वाटतं, ह्याचं कारण सरकारी किंवा आपली जी राष्ट्रीय संपत्ती आहे त्याची नष्ट करण्याची प्रवृत्ती दिसून आली. थोडीशी अर्वाच्य भाषा, शिवीगाळ किंवा नको ती भाषा जी वापरली गेली, ह्यानी काय झालं, ह्यानी ह्या प्रकरणाला जरा वेगळं वळण लागलं, गालबोट लागणं ज्याला आपण म्हणतो. जी आपल्या तमाम जनतेची सहानुभूती त्याला मिळाली होती, ती सहानुभूती नाहीसं करण्याचंच उलट काम अशा तत्वांनी केलं. ह्याच्यातनं त्यांचं काय साध्य झालं मला माहीत नाही, पण जे जेन्युअन नीटच्या कारणासाठी आलेले विद्यार्थी होते त्यांचं वाईट मला त्यासाठी वाटतं की हा लढा ज्या मार्गाने जायला पाहिजे होता त्या मार्गाने गेला नाही. सो माझी सरकारला 2 हात जोडून विनंती आहे की ह्याच्यावर एक तर ज्यांच्यामुळे हे पेपर फुटी प्रकरण घडलं त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, ही माझी पहिली मागणी आहे. आणि हे पुन्हा घडणार नाही अशी फुल प्रूफ सिस्टीम तिथं राबवली गेली पाहिजे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याला मी एक सिल्व्हर लायनिंग काय सांगू इच्छितो माहिती आहे, मी जेव्हा ह्या विषयावरती हे प्रकरण अतिशय ताजं जेव्हा चालू होतं त्यावेळेला मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांशी, माझ्या संपर्कात आलेल्या जुन्या आणि आत्ता लेटेस्ट विद्यार्थ्यांशी जेव्हा चर्चा केली की जे चाललंय ते, तर मला त्यात एक कौतुक असं वाटलं, तुम्ही जेनझी ज्यांना म्हणता ते सगळेच वाईट नाही आहेत. मला असं जाणवलं
ते सगळेच असे अर्वाच्य भाषा वापरत नाहीत. मला असं जाणवलं की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे पटलं नाही, कारण तेही नीट देणारच आहेत. सो त्यांना असं वाटलं की नाही सर, ह्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे, पण हे बोलणं किंवा असं आपल्या राष्ट्रीय मालमत्तेची विल्हेवाट लावणं हे आम्हाला मान्य नाही. हे बघून सुद्धा माझ्या मनाला कुठला तरी कोपरा एक सुखावला की सगळंच जे दिसतं ते खरं नाही. अजूनही देयर इज सम होप की सगळे विद्यार्थी असे नाही आहेत. सो मी असं म्हणेन की कदाचित ते विद्यार्थीच नाही आहेत जर असे वागणार असतील तर. सो त्यांच्या मी पुन्हा एकदा माझ्या बोलण्याला अंडरलाईन करीत की ज्या वाजवी मागण्या आहेत याच्या जे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे आणि फुल प्रूफ सिस्टीम अशी निर्माण व्हायला पाहिजे की जेणेकरून पुन्हा पेपरफुटी व्हायलाच नाही पाहिजे. यासाठी मी 1010% त्यांना सपोर्ट करायला तयार आहे. कार्तिक सर, तुमचं काय म्हणणं? सो बेसिकली असं सर म्हणले की मी पण, तुम्ही बघितलं असेल तर माझा एक 2 महिन्या अगोदर जेव्हा नुकतंच हे प्रकरण झालं होतं नीट पेपर फुटीचं, मी स्वतः बाहेर व्हिडिओ टाकलेला रिक्वेस्टिंग द गव्हर्नमेंट की गव्हर्नमेंटनी ही ऍक्शन घ्यावी. आणि त्या बाबतीत बघायला गेलं तर गव्हर्नमेंटनी चांगले ऍक्शन्सही घेतले. सो ऑब्व्हियसली वी सपोर्टेड द गव्हर्नमेंट. तुम्ही बघितलं असेल तर फाईन आता आहे, जेल टाईम आहे. सो तसे त्यांनी कडक नियम आणलेले आहे. पण ह्याच्यासाठी अगेन आय विल से की गव्हर्नमेंटनी थोडंसं अजून लक्ष घातलं पाहिजे, बिकॉज दिस हॅज नॉट बीन जस्ट देअर फॉर नीट. जसं आत्ता 2-3 वर्ष आपण बघतोय, बऱ्याच लोकांनी याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ पण केले, तुम्हाला माहिती असेल तर. पण सीईटी मध्ये पण असं घडायला लागलेलं आहे. इफ यू हॅव सीन, म्हणजे आता जवळजवळ आता मी 2 वर्षाची लिस्ट काढली बेसिकली रँक्स. तर तुम्हाला माहिती असेल तर सीईटी झाल्या बेसिकली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे काय रँकिंग सिस्टीम आहे त्याची अख्खी लिस्ट लागते ऑफिशियल वेबसाईटवरनं. आपण जेव्हा ऑफिशियल वेबसाईटमध्ये बघतो की काय रँक्स आलेले आहेत मुलांचे, किती पर्सेंटाईल आलेले आहे, याच्यामध्ये बरेच आम्हाला असे आढळले मुलं की ज्यांना 100% मिळालेत म्हणा, नाही तर 99.9% मिळालेत म्हणा. त्यांच्यामध्ये असं आपल्याला दिसतं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स जे आपण PCM CET बद्दल बोलतोय, त्यांच्या ॲव्हरेज प्रमाणे त्यांना CET मध्ये तेवढे पडले आहेत 99.9 आता 100% असं आपण पकडू. पण वेअरॅज इफ यू कम्पेअर देअर बोर्ड मार्क्स, 12वी बोर्ड HSCचे मार्क्स, तर ते आपल्याला कुठेतरी दिसतं की 55 पडलेत, एकाला 45 पडलेत, एखाद्याला 60 पडलेत. म्हणजे हे जे आम्हाला आढळलं की कुठंतरी आम्हाला आज शिक्षक वाटतं की हे, आता सरांना तर खूप ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स आहे, पण मी आता 3 बॅचेस माझ्या अंडर गेल्यानंतर सुद्धा मी म्हणू शकतो की हे जवळजवळ इम्पॉसिबल. एखादा मुलगा जेव्हापर्यंत बोर्डाची तयारी करत नाही, जेव्हापर्यंत बोर्ड टेक्स्टबुक व्यवस्थित करत नाही, तेव्हापर्यंत त्याला एवढे चांगले मार्क सीईटीला पडू शकत नाही. आणि जिथं त्याला बोर्डाला इतके कमी मार्क पडतात, वेदर इट इज 50, 55 और 60%, तिथं आपल्याला कळतं की काहीतरी बेसिकली घोळ झालेला आहे. सो त्याच्यामध्ये पण आपण बघतो की एखादा मुलगा ज्यांनी 99.9% पाडलेत सीईटीमध्ये, तर 100% पाडलेत, त्यांनी अगदीच जाऊन कंटाळा केला बोर्डात की नाही मला हे उत्तर नाही लिहायचं, फार मोठं आहे, म्हणून त्यांनी ते सोडलं. तरी पण मी म्हणेन की त्याला 70-75% खाली नाही पडणार. सो ही जी आपण मार्कांमध्ये तफावत बघतोय की बोर्डात एवढे कमी पडले तरी पण सीईटीला 99.9% 100% पडतात, ह्याच्यामुळे पण आम्हाला वाटतं की आमचेच नाही तर ऑब्व्हियसली बाकीचे पण क्लासेस आहेत त्यांच्या टॉपर्सवरती पण हा इनजस्टिस आहे. इफ यू सी, कारण आता आपण सपोज COEP सारखा कॉलेजबद्दल बोललो की जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल तर CET थ्रू जर तुम्हाला COEP मध्ये ऍडमिशन हवी असेल फॉर CS ब्रांच, जी सगळ्यात आपण टॉप ब्रांच कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये पण जवळजवळ 3-4 वर्ष अगोदर 99.8, 99.9% ऍडमिशन मिळून जायची. आता अशी केस आहे की 99.9% वाल्याला पण 3rd-4th राऊंडपर्यंत जावं लागतं. 1st-2nd राऊंडमध्ये पण लागत नाही आणि 3rd-4th राऊंडची पण गॅरंटी नाहीये. मग हे कशामुळे होतंय? अगेन आपण बॅक टू स्क्वेअर वन येतो की जी ही मुलं ज्या चुकीच्या मार्गांनी हे 100%, 99.9% आणतात, ह्याच्यामुळे जे ऍक्च्युअली कष्ट करून 2 वर्ष राबून ज्यांनी ते मार्क आणलेत त्यांना ती सीट मिळू शकत नाहीये. सो थोडंसं मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी खरंच ह्याच्यामध्ये डीपली लक्ष घातलं पाहिजे. नॉट जस्ट फॉर नीट और CET एक्झाम्स, थोडंसं एज्युकेशन सिस्टम अजून बेटर केलं पाहिजे. बरोबर. मला इव्हन या पालकांना पण अशी रिक्वेस्ट करावीशी वाटते की कसंही करून आपल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळवून द्यायचीच, यासाठी अशा मार्गांचा अवलंब त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला करू नका, जेणेकरून त्यांची मनस्थिती अशी होईल की सब कुछ चलता है. आणि एकदा का सुरुवात चुकली ना की पुढं सगळं चुकत जाईल आणि त्याचं काय कशात निर्माण होईल काही सांगता येत नाही. सो माझी त्यांना 2 हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलाला अशी काहीतरी चुकीची सवय सुरुवातीला लागणार नाही आपल्याचमुळे,
याची काळजी पालकांनी पण घेणं गरजेचं आहे. पालक आजकाल खूप या गोष्टीकडे पळतात का, किंवा मार्क्स आले पाहिजे म्हणजे काय, तर न्यूमरिकल सक्सेस याच्या मागे पळतात का? आजकाल फार बघितलं जातं का असं, की त्यांना येत भले काही नसो, म्हणजे काय तर हे झालं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? की आजकाल हे फार पाहिलं जातं की पर्यायापेक्षा पण जर त्यांना माहिती आहे की आज बेस्ट कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतली, हो. बेस्ट ब्रांचला घेतली, तरच चांगल्या कंपनीज तिथं कॅम्पस इंटरव्ह्यूला येणार आहेत आणि माझ्या मुलाला जॉब गॅरंटी त्यातनं मिळणार आहे. जर माझ्या मुलाला मी थोडंसं त्याच्या मनाप्रमाणे खेळून दिलं, मी त्याला ट्रेकला जाऊन दिलं, मी त्याला त्याच्या इतर ज्या आहेत हॉबीज त्याला मी करून दिला आणि त्याच्यामुळे त्याचं पर्सेंटाईल समजा 90 आलं, एखाद्याला वाटेल 90% चांगलं आहे की, पण ते मार्कांच्या हिशोबात किंवा ऍडमिशनच्या हिशोबात कुठल्याच कॉलेज चांगल्या मिळत नाही ऍडमिशन तुम्हाला. मग अशा वेळेला त्याला जर कॅम्पस इंटरव्ह्यूला कंपनीच मिळाली नाही किंवा नोकरीच मिळाली नाही, ही जी काळजी त्यांना वाटते, मग त्यासाठी त्याला पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यासाठी त्याला MBA अजून 2-4 वर्ष पुढे शिकत बसावं लागेल. मार्ग मोठा हो. ह्यासाठी पालकांचा हा हेतू असतो की कसं तरी करून बरोबर. त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. माझा तुम्हाला प्रश्न आहे की आजकाल मुलांमध्ये ChatGPTचा वापर फार वाढला, म्हणजे मीही करतो, तुम्ही करत असाल. राईट. आणि मुलांना ना कोणताही प्रश्न पडला, लिटरली एवढं आहे की आजकाल बेसिक जे प्रश्न असतात ते प्रत्येक प्रश्न ChatGPTला विचारले जातात आणि तोच प्रकार आता अभ्यासा बाबतीतही होतोय. तर यावर तुमचं काय मत आहे की मुलं आता अवलंबून झाली ChatGPTवर किंवा AI वर, तर यावर तुमचं काय मत? राईट. सो बेसिकली मी जेव्हा कुठलंही लेक्चरला जातो, वेदर आय एम टेकिंग एंट्रन्स लेक्चर, रेग्युलर लेक्चर, आता एंट्रन्स लेक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे की आम्ही मुलांकडनं भरमसाठ MCQ सोडवून घेतो. राईट. 1 or 2 इन्स्टन्सेस आपण बघायला लिटरली मागच्या वेळेस माझ्यासोबत एक इन्स्टन्स घडलाय की जसं तुम्ही म्हणालात की मुलं खूपच ChatGPTवर रिलाय व्हायला लागले. राईट. सो माझं मुलांना म्हणणं असतं की जे आपले पब्लिकेशन्स आहेत, जी पुस्तकं आहेत, त्याच्यामधनं मॅक्सिमम नॉलेज गेन करायचा प्रयत्न करा. आता हे मी का म्हणतो, देर हॅव बीन व्हेरी मच इन्स्टन्सेस की जिकडे मी फिजिक्सच्या टीचरसोबत बोललेलो आहे, सरांसोबत बोललेलो आहे, मॅथ्स बायोलॉजी सगळ्या टीचर्ससोबत मी मीटिंग घेतली होती की नक्की ह्या AIचा वापर ह्या आन्सर्स थ्रू आपण कसा करायचा. बिकॉज द थिंग इज की जेव्हा आम्ही सॉर्ट ऑफ आपण असं पकडू की पब्लिकेशनमध्ये सपोज एका चॅप्टरमध्ये 100 प्रश्न आहेत, तर 100 पैकी 100 प्रश्न AI खरी उत्तरं नाही सांगत. नाव द थिंग इज की जे आपण ChatGPTला नाही तर कुठल्याही AI टूलला आपण जे काय प्रश्न विचारतोय, त्यांनी पण बेसिकली सगळ्या सोर्सेसमधनं नॉलेज कंपाईल करूनच आपल्याला काहीतरी उत्तर दिले. बरोबर आहे. नॉट नेसेसरी ऑल दोज सोर्सेस आर व्हॅलिड. आता हे मी मुलांना ऍक्च्युअलमध्ये पुस्तकी नॉलेजवरनं प्रूव्ह करून दाखवलंय वाईल सॉल्व्हिंग MCQs, की जिकडे आपण हा प्रश्न ह्या लॉजिकनी, तुम्हाला पण माहिती आहे हे लॉजिक बरोबर आहे, आम्ही शिकवलंय ते पुस्तकातनं शिकवलंय, या लॉजिकनी हे उत्तर आलं पाहिजे. बट प्रॉब्लेम असा आहे की तोच प्रश्न जर मी ChatGPTला टाकला तर ChatGPTची बरेचदा उत्तरं वेगळी येतात. दिस इज द फॅक्ट. सो व्हॉट आय ऑलवेज टेल स्टुडंट्स की आम्ही पण पाहिजे, ठीक आहे, बऱ्याचदा ChatGPT बरोबर पण उत्तर देतं, पण तो रेशो असा आहे की 10 पैकी 6-7 वेळा ChatGPT तुम्हाला बरोबर उत्तर देईल, 3 वेळा वेगवेगळ्या प्रॉबॅबिलिटीज तुम्हाला मिळतील, त्यातलं पण असं आपण पकडू की 1-2 वेळा तो चुकीचाच सांगणार आहे. मग तो तुमचा एक रिलायबल सोर्स राहतो का फॉर प्रिपरेशन ऑफ एक्झाम्सचा? अजिबात नाही. आणि प्रॉब्लेम असा आहे की मी मुलांना सांगतो की शक्यतो सुरुवातीला तरी ChatGPT का नका वापरू, तुमची रिलायबिलिटी वाढते. सो माझं असं मुलांना म्हणणं असतं की जेवढं तुम्ही डिपेंडन्सी वाढवाल तुमच्या ChatGPTवर, तेवढं तुमच्यासाठी धोकादायक आहे. असं का होणार आहे? बिकॉज जेव्हा एखादा मुलगा विचार करून MCQ सोडवतोय, स्वतःचं नॉलेज गेन करून, स्वतःचं पुस्तक वाचून, थिअरी वाचून, सगळं बेसिकली अप्लाय करून तो सोडवतोय, तेव्हाच बेसिकली त्याला एक सवय लागणार आहे MCQs सोडवायची. बरोबर आहे. त्याच्यामधनं ऑब्व्हियसली त्याची प्रॉबॅबिलिटी वाढेल की जास्ती उत्तरं त्याची बरोबर यायला लागली. हीच जर डिपेंडन्सी त्यांनी फुल्ली ChatGPTवर ठेवली तर त्याची क्षमता नष्ट होणार आहे फ्रँकली. की दरवेळेस जर तुम्ही डिपेंडंट आहात की बाबा रे माझं उत्तर मला जमत नाही तर मी लगेच ChatGPTवर रिफर करणार, तो बेसिकली चुकीचा मार्ग निवडला जाईल बेसिकली. सो माझी मुलांना ही रिक्वेस्ट असेल की मॅक्सिमम जे आहे तुमचे बुक्स असतील, पब्लिकेशन असतील, त्याच्यामधनं थिअरी अडॅप्ट करा आणि ते नॉलेज गेन करून ते नॉलेज तुम्ही बेसिकली MCQs मध्ये उतरा रादर दॅन रिलाइंग ऑन ChatGPT. सर मला तुम्हाला विचारायचंय की आता एक 25 वर्षाचा अनुभव आणि ओव्हरऑल तुम्ही खूप पॅचेस पार असं वाटतं का? कारण मी हे बऱ्याच वेळा ऐकलंय लोकांना म्हणताना, टीचर्सना म्हणताना, माझे शिक्षक असं मला म्हणतात की तुमची जी मॅच होती ना ती जरा बरी होती, आताची मुलं काय ऐकत नाही, कारण आताच्या मुलांकडे आलीत मोबाईल,
ते इथे बसल्या बसल्या पण बऱ्याच वेळा मोबाईलची असाही प्रसंग घडला असेल तिच्यावर तर असं तुम्हाला वाटतं की आधीची पॅचच बरी होती, हे नवीन मुलं जरा अवघड जातात, असं काही होतं पण तुमचं असं? कदाचित माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मला ते जमत असावं. अच्छा. मी हा मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे, पण मला वरवर पाहता असं वाटतं, मी नाही म्हणत नाही, की आजकालच्या मुलांना सॉरी थोडंसं प्रोफेशनलिझम जास्त आलंय. आम्ही पैसे भरतोय ना, तेवढं शिकवा, बाकी वेळवड करू नका, असा ॲटिट्यूड थोडासा वाटतो आपल्याला, की आम्हाला लेक्चर नका ऐकू, म्हणजे उपदेश नका ऐकू, जो टॉपिक आहे त्याच्यापुरतं शिकवा, हा मुद्द्याचं बोला, आम्ही जो काय आमचा टाइमपास करतोय तो आम्हाला करून द्या, आम्हाला थोडी झोप आली तर झोपून द्या, आम्हाला ज्या 2 लेक्चरच्या मध्ये आम्हाला मोबाईल वापरायचा तर वापरून द्या. हा अप्रोच त्यांचा असं म्हणतात की वापरू द्या नाही, त्यांचं तेच दाखवण्याची पद्धत वेगळ्या असतात. पण पण मला असं वाटतं की एकदा का तुमचं त्यांच्याबरोबर बॉन्डिंग झालं, आता अशा मुलांशी सुद्धा, आणि सिन्सिअर मुलं पण तेवढीच असतात, मी असं म्हणत नाही की सगळेच असे आहेत, हो, प्रमाण अशा मुलांचं वाढलंय पूर्वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आत्ता, हे नक्की जाणवतं. मोबाईलचा वापर हेच त्याच्या मागचं मेन कारण आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, कोणीतरी त्यांच्या आयुष्यात असं यावं लागतं की ज्याच्याबरोबर त्यांचं चांगलं बॉन्डिंग होतं, दे रिस्पेक्ट दॅट पर्सन. घरी वडील असतील कोणीतरी, किंवा आई असू शकते, आपला मोठा भाऊ असू शकतो, मोठी बहीण असू शकते, कोणी मित्र असू शकतो, की बाकीच्या जगाचं कोणाचं ऐकणार नाही पण त्या मित्राचं ऐकतील. मग तिथं त्यांना तो प्रोफेशनलिझम वाटत नाही का? सो मला एवढं प्रिन्सिपल कळतं की जर तुम्ही त्यांच्याशी आयदर ते बॉन्डिंग डेव्हलप करा, किंवा मग तुम्ही त्यांच्या मनात अशी भीती निर्माण करा की यांना हेच केलं चालणार नाही, तर मग सर आपली वर्गात वाट लावते. सो काहीही करा, पण जेणेकरून मोस्टली त्यांच्याशी बॉन्डिंग डेव्हलप होत. मला असा अनुभव आहे की ते विद्यार्थी ऐकतात. विद्यार्थ्यांमध्ये तसा 25 वर्षात माझ्या दृष्टीने काही फरक नाही आढळला. त्यांना तो रिस्पेक्ट कसा द्यायचा, काय द्यायचा, हे आपण आठवण करून द्यायला लागते. एकदा का त्यांना ती आठवण आपण करून द्यायला सक्सेसफुल झालो की मग ते अतिशय कम्फर्टेबली तुमचं लेक्चर तेवढ्याच आत्मीयतेने ऐकतात, समजून घेतात आणि प्रश्नही विचारतात. पण अप्रोच बदलला, म्हणजे 25 वर्षात तुमचा अशा विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढले. तसे विद्यार्थी पूर्वी होते, समजा 5% असेल, 10% असेल, तर आता अशा विद्यार्थ्यांची संख्या 40 ते 50% आलेली आहे की जे थोडे प्रोफेशनल झालेले आहेत. पण आता आजकाल बघितलं तर आता ही मुलं, पण त्याच्यात त्यांचा दोष नाहीये ना, त्यांचं जे अपब्रिंगिंग झालेलं आहे त्याच्यात बराचसा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात अनेक फॅक्टर्स, जनरेशनल गॅप पण खूप. सो काय करायला पाहिजे कुठल्या वेळेला आणि काय नाही करायला पाहिजे, हा जो सेन्स आहे हा त्यांच्यामध्ये जो रुजवायला जायला पाहिजे, तो आयदर शाळेत रुजवला गेला पाहिजे का घरी रुजवला गेला पाहिजे, हे मी बोलणारा कोणी नाही. पण तो जर व्यवस्थित रुजला तर मला नाही वाटत की हा प्रॉब्लेम फार परसिस्ट होईल. पण त्याच्यात मी काही विद्यार्थी, मी म्हणलं ना 50 ते 60% विद्यार्थी अजूनही मी असे ऑब्झर्व करतो की त्यांच्यात आणि पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही मला फरक आढळत नाही. देवकृपेने कदाचित असे व्हॅल्यूज असलेले पेरेंट्स किंवा विद्यार्थी आमच्याकडे जास्त येतात, हा आमचा नशिबाचा भाग आहे. त्या माउथ पब्लिसिटी त्याच टाईपच्या ह्याच्यात झाली असावी असं मी म्हणतो. पण तशा विद्यार्थ्यांचा भरणा देवधर क्लासमध्ये जास्त असतो. सो दे आर व्हेरी मच कम्फर्टेबल हिअर अँड वी आर ऑल्सो कम्फर्टेबल विथ दॅट. पण रिस्ट्रिक्शन्स आज वाढली आहेत ना विद्यार्थ्यांची ट्रीटमेंट, म्हणजे आधीची जी ट्रीटमेंट होती आणि आता जी ट्रीटमेंट आहे ह्याच्यात बद्दल रिस्ट्रिक्शन्स शिक्षकांवर खूप वाढलेत आणि त्या रिस्ट्रिक्शन्समुळे बऱ्याच वेळा शिक्षकांना एक वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस व्हायचं असतं, ते नाही होत आहेत. असं तुमच्या बाबतीत होतं का? म्हणजे माझ्यात तर काही बदल झालेला नाही, मी तुम्हाला खरं सांगतो. माझ्यात तर काही बदल झालेला नाहीये. मी एवढं नक्की मान्य करतो की त्या विद्यार्थ्यांना आजकालच्या काळामुळे जे आवडतं ते कार्तिक सर त्यांना प्रोव्हाइड करतात. फॉर एक्झाम्पल, त्यांना ट्रिपला नेतात, जे मी कधी केलं नाही, किंवा त्यांना आवडणाऱ्या असे टी शर्ट्स त्यांना प्रोव्हाइड करतात, त्यांच्याबरोबर रील्स तयार करतात, फोटो काढतात. ऑफकोर्स हे सगळं अभ्यास करून, लेक्चर्स घेऊन, पण हा जो एक वेगळा फ्लेवर ते ऍड करतात ना, जे माझ्याच्यानी कधी जमलं नसतं, तर ह्या त्यांच्या अपेक्षा काळानुरूप असणं साहजिक आहे, जे कदाचित एक जनरेशन गॅपमुळे मला नसेल जमलं. पण मग मला वाटतं की तुम्ही मेंटेन करता, की हे एक बाजू मेंटेन करता आणि जसं की तुम्ही म्हणले की एक 50-60% विद्यार्थी असे पण आहेत की जे अजूनही म्हणजे पहिल्या पद्धतीनेच चालतात. हा, म्हणजे उरलेल्या 50-60% कार्तिक सर जे करतात ते पण हवं आहेच आहे. त्यांचा दोष नाहीये, मी म्हणलं ना. कनेक्ट तो राहतो आणि पण त्यांना त्याबरोबरीने अभ्यास पण करायचा आहे, हे तितकंच खरं आहे. नाही, अगदी बरोबर आहे.
पण आता आजकाल पालकांचं जे काही एक प्रेशर असतं शिक्षकांवर, तर त्याचं तुम्हाला काही कधी जाणवलं? त्यात पालकांचा दोष नाहीये सर. त्याचं कारण आहे की त्यांना त्यांच्या विद्यार्थ्याला आपल्या डोळ्यासमोर आपल्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय चांगल्या प्रकारे. बरोबर. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कॉम्पिटिशन इतकी प्रचंड वाढले, सीट्स कमी कॉलेजेस आहेत की जिथं चांगल्या प्रकारे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांचेच कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू, आणि तिथं पर्सेंटाईल हाय क्लोज होतं. मग आपल्या विद्यार्थ्याला त्याच्यात त्याग करण्यासाठी मग ते पालक 10वी पासूनच त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे लागतात आणि त्याच्याकडनं ते करवून घ्यायचं प्रमाण झालंय. फक्त ह्याच्यात आता पालक सुद्धा कधी कधी हतबल होतात. त्याचं कारण मोबाईल. मोबाईल. तो काय म्हणतो, मी अभ्यास केला ना, हो. मग आता मला मोबाईल वापरू देत. मग पालक नाही म्हणू शकत नाही. पण झालंय काय की मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांचं जे काय रील्स बघायची सवय लागते ते एक प्रकारचं व्यसन आहे. हो. आणि सारखं कॉन्स्टंट तो स्क्रीन टाईम, मी तर कित्येकांना वर्गात विचारतो की अरे ते स्क्रीन टाईम तुमचा असतो साधारण ॲव्हरेज 3 तास 4 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त कोणाचा आहे, तर एक 8-10 हात वरती आले. मग 2 तास किती जणांचा आहे, 15-20 हात वरती आले. मग 1 तास कोणाचा आहे, 25-30 हात वरती आले. आणि अजिबात वापरत नाही असे 1-2च हात वरती आले की मोबाईलच वापरत नाही. सो मला काय म्हणायचं लक्षात आलं का तुमच्या, की हे पालक सुद्धा त्याच्या बाबतीत हतबल होण्याचं कारण असं आहे की कितीही त्यांनी कष्ट घेतले तरी त्यांचा जो रिटेन्शन टाइम आहे डोक्यात राहण्याचा, अभ्यास केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी जरी थोडंसं स्वतः इंट्रोस्पेक्ट केलं तरी त्यांच्यावर लक्षात येईल की आपण 5वी 6वी 7वीत असताना आपण एखादी गोष्ट वाचली तर पटकन आपल्याला रिकलेक्ट व्हायची. आणि आता मात्र आपल्याला ते आधी किती वेळा वाचलं तरी परीक्षेच्या आदल्या दिवशी जोपर्यंत मी वाचत नाही ना, मला कॉन्फिडन्सच येत नाही पेपरला जाण्याचा. का होतंय? कारण ही रिटेन्शन टाइम त्या स्क्रीन टाइममुळे कमी झालंय, हे त्यांना कळत नाहीये. अटेन्शन स्पॅन. पण ह्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर मुलांची पण मी त्यातल्या त्यात मी म्हणेन की तेवढी चूक नाहीये. कारण आय विल ब्लेम कोविड ऑब्व्हियसली. कारण कोविडमध्ये सगळेच 2-3 वर्ष घरात असल्यामुळे सगळेच स्कूल्स पण ऑनलाईन होते, कोचिंग क्लास आम्ही स्वतः ऑनलाईन घेत होतो. त्यामुळे तो असं झालं की कोविडच्या पिरियडमध्ये 2-3 वर्षामध्ये मुलांचं बेसिकली युसेज वाढलंय फोनमध्ये. आणि ते आता ह्या एक्सटेंड पर्यंत गेले की मोबाईल वापरू नका हे नाहीच होऊ शकत. कमी करा, कमी करा हे होऊ शकतं. आता तुम्ही काढून घेऊच नाही शकत. तर मुलं मागेही पडू शकतात. टेक्नॉलॉजीचा वापरच नाही म्हणतात ते अजून एक त्रास. True. मला असं विचारायचं आता जरा थोडा वेगळा प्रश्न विचारतो की एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला असा कोणता विद्यार्थी जो सापडला की जो की आजकालच्या भाषेत क्लच प्लेअर, की जो पहिले तर काहीच नव्हता, म्हणजे सुरुवात जेव्हा झाली अभ्यासक्रमाची तेव्हा काहीच नव्हतं, पण अचानक तो टॉपर निघाला. असा कोणी विद्यार्थी तुमच्या आठवण, काही एखादा किस्सा? असे दरवर्षी 1-2 असतात, त्यांना आम्ही डार्क हॉर्स म्हणतो. याचं कारण असं असतं की ते शरगीत कुठेच नसतं. ते वर्गात काही बोलत पण नाही. ते येतात, आपापलं काम करतात आणि निघून जातात. ते असं पण नाही की खूप दंगेखोर असतात. ते येतात, व्यवस्थित मुलांची गप्पा बिप्पा मारतील, अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करतील, निघू. कुठेही नाव नसतं पहिल्या 10मध्ये 5मध्ये. आणि समहाव ते त्यांचा अभ्यास, ज्याला ठराविक डिटरन्स मेंटेन करणं म्हणतो, तेवढा ते अभ्यास मेंटेन करतात. ते कुठल्याही परीक्षेला वेगळे कष्ट घेत नाहीत. पण जसं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे शेवटचे 3 महिने येतात, असे एक 2 ते 3 विद्यार्थी दरवर्षी सापडतात की ते त्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन या 4 महिन्यात असं स्पीडअप करतात की तो विद्यार्थी अक्षरशः पहिल्या 10त येतो, मग पहिल्या 7मध्ये, मग पहिल्या 5मध्ये येतो आणि पहिल्या 3घांमध्ये येऊन तो टप द्यायला लागतो. सगळे म्हणजे मुलं पण चर्चा करायला सुरुवात करतात की अरे हा कुठला आला अनएक्सपेक्टेड अचानक. असं दरवर्षी होतं, विच इज गुड थिंग. आणि याचं कारण थोडंसं हेल्दी कॉम्पिटिशन त्यांच्यात डेव्हलप होणं, मग थोडं त्यांना उचकवणं हे आमचं पण काम असतं. की अरे तुझ्या शेजारी बसतो त्याला चांगले पडतात, तुला नाही बघत, विचार कर, तो घरी जाऊन अभ्यास करतोय, तू मात्र टाइमपास घेऊन घरी बसतोयस. हे थोडंसं त्यांच्यात, आता मुलं म्हणतात सर तुम्ही आमच्यात लावालाव्या करता, पण माझा पर्पज असतो की त्यांना त्याच्यातनं थोडंसं असं वाटावं की आपण पण घरी जाऊन केलं पाहिजे, हा शाणा करतोय मी का नाही करत आहे. बरोबर. सो त्याचा फायदा कुठेतरी तो दिसतो. सो थोडी हेल्दी कॉम्पिटिशन डेव्हलप होणं मला त्यावेळेला गरजेचं वाटतं. वेन इट्स रिअली हाय टाईम. त्याने आता अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटचे 3-4 महिने राहिलेले असतात. बरोबर. सो असं असतात विद्यार्थी, दरवर्षी असतात. आणि तो आजकाल थोडा पुश लागतो अरे मुलांना द्यायला. मला एकंदरीत आतापर्यंत जाणवतं की शिक्षकांचा सायकोलॉजीचा अभ्यास जास्त नाही का वाढला असं वाटतं. अगदी अगदी. तुम्हाला जर त्यांची सायकॉलॉजी नाही ना कळली तर तुम्ही त्यांच्याकडनं काही गोष्टी घडवून आणूच शकत नाही. कित्येक वेळा अदरवाईज तुम्हाला हे कळतच नाही की तो असा बिहेव करून का गेला.
यू विल नेव्हर अंडरस्टँड. बरोबर. सो त्याच्या मागे त्याचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत जो ते फेस करतोय, ह्या वयात फेस करतोय, जो ते कोणाशी बोलू शकत नाही कदाचित, आणि मग तो असं वागत असेल. मुलं घरी नाही बोलले ते कुठं नाही बोलू शकते, तुमच्या जवळ बोलतात असं होते. असं होतं, हो, असं अनेक वेळा घडतं. बऱ्याच आणि काही काही गोष्टी तर आम्हाला पालकांपर्यंत सांगणं पण मुश्किल असतं. अच्छा. असं पण असतं. मग आम्हालाच थोडंसं त्याला पॅसिफाय करावं लागतं, त्याला समजावून सांगावं लागतं, त्याच्या करिअरसाठी काय आवश्यक असतं हे त्याला पटवून द्यावं लागतं. त्याला त्याचं जर त्यांनी हित बघितलं नाही आणि त्याचे काय प्रॉब्लेम्स अजून वाढू शकतात हे त्याला सांगावं लागतं, जेणेकरून त्याला थोडं पॉझिटिव्ह साईडला ठेवता येईल का, त्याला जेणेकरून थोडंसं प्रमोट कसं करता येईल, त्याला त्याच्या मित्रांमध्ये त्याला कसं अजून छान खिलवता येईल आपल्याला. तो जर हे झाला ना मिक्सअप झाला तर तो त्याच्यातल्या जे काय प्रॉब्लेम्स आहेत तो थोडा काळ विसरेल आणि ही बी एबल टू कॉन्सन्ट्रेट. अशा मुलांची कधी कधी बुद्धिमत्ता चांगली असते, पण त्या प्रॉब्लेम्समुळे ना ते परफॉर्म नाही करू शकत. पण मग नशिबाने जर ते आपल्याशी बोलू शकले आणि आम्ही त्यांच्याशी ते बोलतं करू शकलो तर 70-80% प्रमाणात ते घडतं. पण 20% प्रमाणात आम्ही पण हेल्पलेस असतो. अगदी खरं खरं सांगतो. असंही कधी घडत असेलच ना की एखादा, आता आपण म्हणतो की बऱ्याच वेळा जेई सीईटी या गोष्टी ज्या आहेत याच्या मागे पालक लावतात मुलांना, तर ते भरकटलेले असतात, त्यांचं करिअर काहीतरी वेगळंच असतं. तर तेव्हा असं काही येते एखादी केस तुमच्याकडे, किंवा तेव्हा तुम्ही काउन्सिलिंगच करायला लागले जाता ऑलमोस्ट असं? बेसिकली बऱ्याच विद्यार्थ्यांना 10वी नंतर आपण 11वीला सायन्स का घ्यायचं हेच माहित असतं. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय. बरेच वेळेला त्या टेस्ट पण असतात. मी काय त्या टेस्टच्या विरोधात नाहीये की त्याला कॉग्निटिव्ह टेस्ट जे असतात त्या टेस्ट दिल्यानंतर त्यांना कल चाचणी म्हणतात त्याला, ते त्यांना कळतो. पण माझ्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरनं कदाचित लोकांना आवडणार नाही माझं हे मत, पण मी हे पालकांना क्लिअर कट सांगतो की माझा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी एका मुलाला मुद्दामून असं करून बघितलेलं आहे की ज्याला जायचं नव्हतं आई वडिलांच्या फोर्सफुली तो सायन्सला आला. त्याला सांगितलं गेलं होतं की तू कॉमर्सला जा, तिकडं चांगलं करशील. मग काही काळानंतर ना त्याच्या आजूबाजूचं वातावरण असं झालं की त्याला ते शिक्षक आवडले, मुलं आवडली, त्याचा कल एकदम बदलला. त्यावेळेस कल चाचणी घेतल्यानंतर असं लक्षात आलं की चांगला इंजिनियर बनू शकेल असं सो मला काय म्हणायचं, तुमच्या कल चाचणीचा निर्णय सुद्धा 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी एकदम उलटा होऊ शकतो. ते तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर, त्यावेळेला तुमची मानसिक अवस्था काय आहे, पिअर प्रेशर, हो माणसाचं त्याच्यावरती ओपिनियन चेंज होतं, त्याच्यावरती सुद्धा तुमचं उत्तर वेगळं येऊ शकतं. सो इट ऑल डिपेंड्स. पण हे आजकाल 10वीच्या मुलांमध्ये पण आपण खूप बघतो की माझा मित्र इकडे जातोय सायन्सला म्हणून मी जातोय, माझा मित्र कॉमर्स जातोय म्हणून मी जातोय. एक्झॅक्टली. सो ते पिअर प्रेशरवर पण बरंच अवलंबून राहतं. पण त्याच्या बरोबरीने मी हेही मान्य करीन की आजकालच्या मुलांना करिअर ऑपॉर्च्युनिटीज, मग त्याच्यासाठी ते चॅट जीपीटी, इंटरनेट, गुगल सगळ्या त्या साईट्सवर जाऊन बघतील की मला ह्याच्यात काय काय पुढे मिळू शकतं, काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय डिसएडव्हान्टेज, काय डूज आहेत, काय डू नॉट्स आहे. आणि त्याच्यानंतर डिसिजन घेणारे पण मी जागरूक विद्यार्थी बघितलेले आहेत, 10वी पास झालेले. सो मला कौतुक वाटतं की ते एवढे ह्या वयात जर जागरूक असतील तर पुढे जाऊन ते किती अजून काय काय करू शकतील. सो त्यांच्यामध्ये पण तो अवेअरनेस आलाय. काही विद्यार्थ्यांमध्ये प्रमाण कमी आहे, बट इट हॅज स्टार्टेड. मला हे विचारायचं, तुम्हाला दोघांनाही विचारायचंय की सीईटी पुरेशी आहे का? एलॅबोरेट युअर क्वेश्चन, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे की आता जेई, जे लोकांना म्हणायचं असतं की जेई करतो आम्ही डिरेक्ट, आणि ओव्हरऑल तिथे क्वेश्चन्सचा जो हे असतो, हा, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय असतं, बरेच पेरेंट्स हे पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कल्पना असते की, बऱ्याच पालकांना कल्पना असते की आपला जो पाल्य आहे त्याला साधारण 75 to 85% पडलेले त्या दरम्यान आहेत. तर हा काही जेई मेन्स, त्यांना जेई मेन्स म्हणजे खूप IIT लेवलचं वाटतं, त्यामुळे हा काही तिथं पोचू शकणार नाही. तर आम्हाला फक्त सीईटी तुम्ही असेल तर करवून घ्या, त्याला जेई द्यायचीच नाही. त्यामुळे तुम्ही उगाच वर्गात जेईचे क्वेश्चन त्याच्याकडनं करवून घ्यायचे नाही. सो मला अशा सगळ्या पालकांना थोडंसं सांगावंसं वाटतं, त्यांनी हे जाऊन चेक करावं की सीईटीच्या पोर्टलवर लिहिलंय की ही कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी गेल्या 3-4 वर्षांमध्ये निम्मे क्वेश्चन सीईटीतले हे एक जेई लेवलचे क्वेश्चन्स असतात. मग आता तुम्ही मला सांगा, ज्या ठिकाणी फक्त सीईटी 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 म्हणून असं होतं, अनेक विद्यार्थी फसवले जातात दुर्दैवाने. असं घडतं की सीईटी शिकवणार, ठीक आहे सीईटी शिकवणार म्हणून बोर्ड लेवलचे अतिशय सोपे प्रश्न MCQ पॅटर्नमध्ये घालून शिकवले जातात. मुलं खुश,
शिक्षक खुश, भारी शिकलो. आणि जेव्हा ऍक्च्युअल सीईटीच्या पेपराला जातात तेव्हा हातपाय थरथर कापतात, कारण जास्तीत जास्त निम्मे क्वेश्चन्सच ते अटेम्प्ट करू शकतात. निम्मे क्वेश्चन्स तर त्यांना ते झेपतच नाहीत, कारण ते खरोखर जेई लेवलचे असतात. माझं विद्यार्थ्यांना सांगणं काय असतं की तुम्ही असं म्हणा की महाराष्ट्र बोर्डाच्या मी चाकोरीच्या बाहेर जाणार नाही, मला एनसीईआरटी करायला वेळ नाही. खरं सांगायचं तर एनसीईआरटी आणि महाराष्ट्र बोर्डात 2% जास्त फरकच नाहीये. पण तरी देखील मी थेरॉटिकली म्हणूनच म्हणतो ना की तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक केलं तरी पुरेसं आहे, कारण एनसीईआरटी ऑलमोस्ट कव्हर झालंय. आता तुम्हाला करायचंय काय की तुम्हाला त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे ती जेई मेन्सची तयारी करायची आहे. म्हणजे तुम्ही उरलेले 50% क्वेश्चनला पण केटर करू शकता, आणि सोपे तर होणारच आहेत केटर. सो पुस्तक महाराष्ट्र बोर्डाचं, पण त्याच्यावरच्या सिलेबसची डिफिकल्टी लेवल जेई मेन्सची, मी ॲडव्हान्सची म्हणत नाही, जेई मेन्सची असं जर केलं तर तुमच्या पाल्याला त्यातल्या समजा 50 क्वेश्चन असतील सीईटीला, तर त्यातले 40-45 क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल. सर असं नाही होणार की 25 क्वेश्चनला तो विद्यार्थी थरथर कापायला लागेल की हे कुठले क्वेश्चन आले. बरोबर. आणि ऍक्च्युली अजून हे पालकांना माहित नाहीये. आम्ही पालकांना सांगू इच्छितो की इफ यू कम्पेअर द सिलेबस ऑफ सीईटी अँड जेई, ऍक्च्युली आपण बघायला तर सीईटी मध्ये सिलेबस जास्ती आहे. 10 ते 11 चॅप्टर्स केमिस्ट्रीमध्ये जास्त आहेत सीईटीला. हे पालकांना माहितीच नसतं. ऍडमिशन डेला काय म्हणतात की नाही आम्ही फक्त सीईटी करणार आहे, जेई नको. आम्हाला त्यांना सांगावं लागतं की गाईज सीईटीचा सिलेबस ऍक्च्युअल मध्ये जास्त आहे, ज्याला तुम्ही बेसिकली सोपं महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक करायचंय, त्यामुळे तुम्हाला त्याला पर्यायच नाही. एक्झॅक्टली. पण कमी अभ्यासात तुम्हाला डिफिकल्टी लेवल वाढवून दोन्ही परीक्षा देता येऊ शकतात. एक ऑप्शन डेव्हलप होतो तुमच्या समोर की जेई थ्रू मला इथे ऍडमिशन मिळू शकते, सीईटी थ्रू इथे ऍडमिशन मिळू शकते, आणि प्लस जेई लेवलचे क्वेश्चन केल्यामुळे सीईटीतले सगळे क्वेश्चन मी अटेम्प्ट करू शकतो. सो 3 ॲडव्हान्टेजेस त्याच्यामुळे निर्माण झाला. ह्याच्यामध्ये एक पॉईंट मी फक्त मांडतो की जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करतो पेरेंट्सचं, जेव्हा ऍडमिशन आपल्या होतात, तेव्हा आम्ही पालकांना असं आम्ही समजवतो की वाय इज इट इम्पॉर्टंट फॉर लाईक गिव्हिंग अटेम्प्टिंग सीईटी ॲज वेल एज जेई. याच्यामध्ये मी तरी हा पॉईंट मेनली मांडतो की जर तुम्हाला माहिती असेल तर जसं PCBL नीट एक्झाम आहे की आता एकच एक्झाम आहे, बरोबर आहे, म्हणजे 2 वर्षात तुम्हाला एक एक्झाम येणार आहे. वेअर इफ यू कम्पेअर फॉर मॅथ्स स्टुडंट्स देर आर 2 सीईटी अटेम्प्ट्स ॲज वेल एज 2 जेई अटेम्प्ट्स. सो इफ यू सी मॅथ्सवाल्यांना बघायला गेलं तर 4 ऑपॉर्च्युनिटीज समोर आहेत, बरोबर आहे, 2 सीईटीच्या आणि 2 जेईच्या. सो वाय आर यू ॲक्च्युली कीपिंग ऑल द एग्स इन वन बास्केट. मग आम्ही म्हणतो की तुमच्या सीईटीच्या अटेम्प्टच्या अगोदर तसंही जेईचा अटेम्प्ट येणार आहे. जेईचा अटेम्प्ट असतो जॅनमध्ये, बरोबर आहे. आता तुम्ही बघायला गेलं तर पहिला सीईटीचा पण जॅनमध्ये आलाय, डिसेंबर आणि जॅनमध्ये फुलेरी डेट आता आपल्याला कळेल. आणि जो दुसरा अटेम्प्ट असतो सीईटीचा तो दुसऱ्या जेई नंतरचा असतो. सो इफ तुमचा माइंडसेट ऑलरेडी ठरलाय, असं आपण पकडू की मला फक्त सीईटीचीच एक्झाम द्यायची आहे, त्याच्या अगोदर जर तुम्ही 2 जेई दिल्या एक्झाम, तर तुमचं लोड तरी कमी येईल, प्रेशर तरी खाली येईल तुमचं. सो दॅट की मला माहिती आहे की सिलेबस आपण असं पकडू की 90% सेम आहे, तर 90% सिलेबसवर मी एक सिमिलर लेवलची एक्झाम देऊन आलो. जे नीटच्या स्टुडंट्सना एक डिसएडव्हान्टेज आहे की 2 वर्षाचा प्रेशर मला एका एक्झाममध्ये राहून उतरायचं आहे आणि आय हॅव टू टॅकल दॅट प्रेशर. तसं मॅथ्सवरनं नाही आहे. मॅथ्सवरने ऑलरेडी 2 जेईचे अटेम्प्ट दिल्यामुळे 2 सीईटीचे अटेम्प्ट ते इझिली बेसिकली टॅकल करू शकतात. सो आमचं म्हणणं असतं की जेई पण द्या, भले तुम्ही मॉक टेस्ट म्हणून द्या, पण द्या, टू ॲब्झॉर्ब द प्रेशर बेसिकली. सर मी आता एक जवळपास शेवटच्याच प्रश्नाकडे येतोय की आता हा जरा फनी क्वेश्चन वाटेल, पण टॉपरची काही रेसिपी आहे का? म्हणजे टॉपर बनवता येतो का, असं काही आहे का काही? टॉपर बनण्यासाठी मुळात त्या विद्यार्थ्यामध्ये ती जिद्द आणि एक बेसिक ॲव्हरेज इंटेलिजन्स आवश्यक आहे. आजकालच्या एंट्रन्स एक्झामचा विचार करता बोर्ड एक्झामला प्रॉब्लेम काही नसतो, कारण काय असतं, उत्तरं पाठ करून लिहून यायची असतं. थिंकिंग लेवलचे क्वेश्चन्स मी करू शकलो नाही म्हणून माझे बोर्डात मार्क गेले असं फारसं होत नाही. पण एंट्रन्स एक्झामला चॅप्टर 1 वरचे वेगळे, चॅप्टर 2चा वेगळा क्वेश्चन, चॅप्टर 5चा वेगळा, असेच क्वेश्चन असतात. चॅप्टर 1, 2 आणि 5चा मिक्सअप करून एक प्रश्न असतो. सो तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी महत्त्वाची असते, तुमची प्रॅक्टिस, तुमचं एक्सपोजर अशा क्वेश्चनला किती झालंय ते महत्त्वाचं असतं, आणि तुम्ही डे टू डे रेग्युलर अभ्यास किती केलाय 11वी पासून ते महत्त्वाचं असतं. ह्याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही केलं, सतत अभ्यास म्हणजे रेग्युलर 11वी जॉईन झाल्यापासून 12वी संपेपर्यंत पेंडिंग अभ्यास न ठेवणं, अभ्यास न साचवणं, हे याच्यावरचं सोपं उत्तर आहे. आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय म्हणजे टेक्स्टबुक तयार करून फॉलोड बाय MCQ करणं,
चांगल्या लेवलचं MCQ करणं, ॲज आय सेड जेई मेन्स और नीट लेवलचं MCQ करणं, जेणेकरून तुम्ही CET आणि जेई दोन्हीकडे चांगलं परफॉर्म करू शकता आणि 99.9 काय 100% पण पोचू शकता. सो परिश्रम आणि कंटिन्युटी, सातत्य, हे जर तुम्ही मेंटेन केलं तर त्यातनं यश मिळतं. ही देवधर क्लासची ॲक्च्युअली टॅगलाईन आहे, परिश्रम, सातत्य आणि यश यांचा अपूर्व संगम. सो हीच रेसिपी आहे टॉपर बनण्याची. आता सरांनी प्रॉपर रेसिपी दिलेली याची, ही रेसिपी लक्षात ठेवा. नाही मला तरी वाटतं की तुम्ही इथेच या आणि ही रेसिपी सर करूनही दाखवा. सर मला तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की सर पण एकेकाळी विद्यार्थी अवस्थेत होते, तर त्यावेळेस तुमचा रॅपो कसा होता? किंवा तुम्ही आता बऱ्याच वेळा तुम्हीच त्यांचे शिक्षक असाल अर्थातच, आणि मग इथलं तुमचं रिलेशन आणि घरातलं रिलेशन हे कसं होतं? म्हणजे याच्यात काय फरक होता? ऍक्च्युली मला आता आठवणे असं येतं, हा. माझे दोन्ही विद्यार्थी देवधर क्लासचे स्टुडंट आहे. ओके. आणि तेव्हा मोबाईलचं पेव 5-7 वर्षापूर्वी हा. ते बऱ्यापैकी फुटलो. बर. आणि काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे वेडलेत माझ्याकडे, अशी परिस्थिती वेढलेली होती. बर. चांगला विद्यार्थी पण मोबाईलच्या व्यसनापायी त्याच्यावरती काय गेम्स वगैरे काय खेळण्याचं प्रेमात भयंकर प्रमाण वाढलं होतं आणि त्यामुळे त्यांचं करिअर बर्बाद झालेलं बघितलं होतं. सो एक बाप म्हणून ती युती होतीच जेव्हा ते आले. सो त्यांना माझ्याबद्दल खूप रिझर्वेशन असणं साहजिक आहे. आय कॅन डेफिनेटली टेल यू की हे मान्य करतो सगळ्यांसमोर. कदाचित त्यांना माझा प्रचंड राग आला असेल की त्यांची 12वी होईपर्यंत मी त्यांना मोबाईल पण देऊन दिला ना, केवळ या दिकीपोटी की त्यांना त्याचं व्यसन लागेल, त्यांचं जे करिअर चांगलं होणार आहे त्याच्यात कुठेतरी अडकाती होईल. मी त्यांना काय म्हणलं की तुम्ही मला काय वाटेल ते शिवाय घाला, पण माझ्याकडनं ज्या दिवशी तुमची 12वीची परीक्षा होईल त्या दिवशी मोबाईल असतात. पण हे 2 वर्ष तुम्हाला कंट्रोल करावाच लागेल. बाप सांगते म्हणून, शिक्षक सांगते म्हणून नाही. सो वर्गामध्ये असं कुठलंही स्पेशल अटेन्शन किंवा स्पेशल डे असं काहीही नव्हतं. कित्येक वेळेला मुलांना माहीत पण नसायचं की हा की मुलगा माझी मुलगी म्हणजे माझीच ये आहे. हा. त्यांना परत काय की त्यांच्या मित्रमैत्रिणींना खूप उशिरातून कळलेलं आहे की माझे मुलं किंवा मुलगी आहे. पण मग असा प्रसंग येत असेल ना की त्यांच्या समोर ओरडले किंवा असं काही चुकले तर? Actually तुम्हाला मी खरं सांगू, मी हा. नशीबवान आहे त्या बाबतीत की माझी दोन्ही मुलं गुणी. मी जे काय सांगितलं माझ्या पाठीमागे कदाचित त्यांची चिंचिड झाली असेल, मी मान्य करतो. कारण मला विद्यार्थ्यांची मानसिकता कळते. माझं सुदैव म्हणा काय दुर्दैव म्हणा ह्या बाबतीत की मला ते कळतं, मला तो राग दिसून पण येतो किंवा आला, पण मी माझा नाईलाज होता त्या क्षणी. सो मी असं म्हणू शकेन की पालकांनी त्यांच्या चांगल्याचा विचार करावा. ते आपल्याबद्दल काय विचार करतात हा जर मी विचार करत बसलो तर त्यात विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. बरोबर. सो मी हा विचार नाही केला की ते माझ्याबद्दल काय विचार करतील. त्यांच्या करिअरसाठी जे योग्य वाटलं ते त्या 2 वर्ष मी केलं. एकदा त्यांना त्यांची करिअरची लाईन मिळाल्यानंतर आय वॉज द फर्स्ट वन टू गिव्ह देम फुल फ्रीडम. मग त्यांना मी कुठल्याही गोष्टीसाठी अडवलं नाही किंवा थांबवलं नाही, हे तितकंच खरं आहे. पण तोपर्यंत मी त्यांना ते करू नाही दिलं नाही. आता यांची बाजू ऐकू आपण. कारण हेही तिथे होते, यांनी ते ऐकले पाहिले. सो तसं बघायला गेलं तर जसं सर म्हणले तर आम्ही लहानपणापासून, मी आणि माझी बहीण डॉक्टर श्रिया देवधर, ती बेसिकली बायोलॉजी घेते आपल्या क्लासमध्ये आणि मी केमिस्ट्री घेतो. सो बघायला गेलं तर आम्ही त्या स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंटमध्ये बेसिकली वाढलोय की जिकडे चूक केली तर फटके वगैरे त्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढल्यामुळे आम्हाला म्हणजे तशी वडिलांपेक्षा सुद्धा तो सांगेल की हा म्हणजे बघायला गेलं तर आईचे फटके जास्त असायचे आणि रेग्युलरली काहीतरी चूक करायची. आई पण स्वतः टीचर त्यामुळे हा. सो ती SNDT मध्ये शिकवायची. अच्छा. बट वडिलांचा असं वर्षात नाही एकदा, पण तो वर्षभर पुरायचा असा मार असायचा. बट सांगण्याचा मुद्दा असा आहे की ॲज स्टुडंट्स म्हणा तर त्या एजला म्हणा, तसं मी ओपनली आता बोलू शकतो की तेव्हा राग येतो पालकांचा की ह्याच्यासाठी कशाला मला नाही म्हणलं, ह्याला कशाला मारलं, स्टेट असते. ते एक असते. हे मी स्वतः ऍक्सेप्ट पण करतो. पण डाऊन द लाईन जर मी आत्ता बघितलं स्वतःकडे तर आय एम व्हेरी ग्रेटफुल की ती मला शिकवण मिळाली फ्रँकली. बिकॉज आत्ता जी बाहेर परिस्थिती मी बघतोय ना रे, ती जर अशी आहे की पेरेंट्स थोडंसं हेजिटेट करतात मुलांना रागवायला, थोडंसं कान पिरगायला त्यांना नाही वाटत मुलांचा की ठीक आहे थोडंसं लाडवून ठेवलेलं असतं म्हणा. त्याच्यामुळे मुलांचे जे बाहेर प्रसंग चालू आहेत बेसिकली ते जे आपल्याला बघायला मिळतं रोजच्या वातावरणात, ते थोडंसं असं वाटतं की नाही कुठेतरी कान पिरवायला गेला पाहिजे. जिथं शिस्त लागायला पाहिजे तिकडे लागलीच पाहिजे. मग तिकडे
थोडे फटके पडले तरी चालतो असं मला वाटतं. नॉट आताच्या जनरेशनला आय डोंट नो की कितपत रिलेटेबल होईल, बट आम्ही असंच वाढलोय की चूक केली तर फटके, म्हणजे ती आमची शिस्त होती. ती वर्षातून एकदाची सर्व्हिसिंग मान्य आहे. एक सर्व्हिसिंग व्हायची. आणि अभ्यासाच्या बाबतीत पण यू हॅव टू बिकम स्ट्रिक्ट, कारण त्याच्याशिवाय डिसिप्लिन लागत नाही तुम्हाला. आज केला, आज वाटलं केला, उद्या वाटलं नाही केला, हे जे आहे ना, जो रिदम आहे ना, तो बेसिकली तुमचा मेंटेन झाला पाहिजे. जसं आता आपण 11वी-12वीत बोलतोय की तुमचे 2 क्रुशियल वर्ष आहे बेसिकली टू क्रॅक युअर नीट, JEE, CET एक्झाम अँड गो इन युअर करिअर बेसिकली अहेड. तर त्याला थोडीशी डिसिप्लिनची गरज आहे. आणि मी आजकालच्या पालकांना पण सांगतो की जर चुकलं तर कान फिरवा, त्याच्यामध्ये हेजिटेट करू नका की हा माझ्याबद्दल काय विचार कर. आणि मी त्या स्टेटमधनं गेलो. मी पालकांचं स्वतःचं पण उदाहरण देतो की मी भरपूर रिबेलियस झालो, म्हणजे नॉट ऑब्व्हियसली इन फ्रंट ऑफ हिम, बट असं मनातल्या मनात की मनातल्या मनात एक असं असतं की नाही हे आय एम असं रिअली प्राऊड ऑफ बोथ ऑफ देम. का केलं की म्हणून. त्यांना जे अचीव्ह करणं त्यांनी ठरवलं होतं त्या दोघांनी अचीव्ह केलं. आणि आताही विद्यार्थ्यांमध्ये दोघंही डॉक्टर श्रिया पण आणि कार्तिक सर पण अतिशय फेमस आहेत. मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो, अगदी. तुमची हरकत नसेल तर. 11वीची बॅच सुरू होणार होती. हे 2 वर्षापूर्वी, म्हणजे आता ही 3री बॅच आहे त्यांची. 2 वर्षापूर्वी 11वीची बॅच सुरू होणार होती. तर मी सगळ्या बॅचला इंट्रोड्यूस होणार होतो आणि कार्तिक सर वॉज गोइंग टू गेट इंट्रोड्यूस ओनली इन आवर 1 ब्रांच, सांगवी ब्रांच. आणि मग ही म्हणजे माझा प्लॅन असा होता की मग पुढच्या वर्षी त्यांना इकडे आणायचं मेन ब्रांच. बरोबर आहे. डायरेक्ट मी मेन ब्रांचला त्यांना आणायला घाबरत होतो. तर झालं काय की मला ऍक्सिडेंट झाला. माझ्या पायाला बरेच टाके पडले आणि ऍक्सिडेंट रविवारी झाला. सोमवारी पहिलं लेक्चर होतं 11वीचं. तर मी जाऊन टाके बिके घातले, परत घरी आलो, ओके होतं सगळं. सकाळी उठलो, क्लासला जायला आवरायला लागलो तर टाके ओपन झाले होते. पुन्हा रक्त भळाभळा भळाभळा. मला परत हॉस्पिटलकडे जावं लागलं आणि मला त्याला सांगावं लागलं की जा आता पहिलं लेक्चर तर बुडवू शकत नाही, तर तूच उभा राहा. मग मला आठवड्याभराची विश्रांती होती, मी जाऊ शकलो नाही. आणि यू वोंट बिलीव्ह, 1 आठवड्यानी जेव्हा मी क्लासला परत सुरुवात केली शिकवायला, इंट्रोड्यूस झालो, माझं लेक्चर विद्यार्थ्यांनी सगळं ऐकलं शांतपणे. जाताना मला विचारले तुमचं आवडलं सर, पण ते कार्तिक सर घेणार आहेत ना? म्हटलं की अरे मी घेऊ ना, बस तेवढं सांगा, कार्तिक सर घेतील. आय वॉज व्हेरी हॅपी की सो तेव्हाच तुम्हाला ऍक्च्युली लक्षात आलं की अरे ही कॅन. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी घेतले सगळ्याच ब्रांच. बरं. आता मी जरा वेगळ्या प्रश्नांकडे येतो. सर, JEE, नीट आणि CET या तयारी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये एक चूक होऊन जाते, काही ना काही चुका होतात. तर ती कोणती चूक होते असं तुम्हाला वाटतं? सो इफ यू आर टॉकिंग अबाउट PCM स्टुडंट्स, तर PCM स्टुडंट्सना 2 एक्झाम्स आहेत, राईट? JEE आहे आणि CETची एक्झाम आहे. आता ह्याच्यामध्ये मॅक्सिमम मुलं मला असं वाटतं चूक करतात ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. नाव द थिंग इज, इफ यू नो, जो CETचा पेपर असतो तो पण 3 तासाचा असतो आणि JEEचा पेपर पण 3 तासाचा असतो. बट द प्रॉब्लेम इज की JEE मध्ये 75 क्वेश्चन्स आहेत, ऑब्व्हियसली डिफिकल्टी थोडीशी जास्ती, आणि CET मध्ये तेच 150 प्रश्न होतात, म्हणजे JEE पेक्षा डबल, पण टाइम तेवढाच. नाव द थिंग इज की मुलं काय करतात, एकतर जसं सर म्हणले मगाशी की पाठांतराचा मुलांना खूप कंटाळा आलाय आजकाल. सो कधी कधी असं होतं की महत्वाचा एखादा पॉईंट आहे तर तो 4-4, 5-5 वेळा क्लासमध्येच म्हणून घेऊन आम्ही पाठ करून घेतो मुलांकडनं. नाव द थिंग इज की आपण केमिस्ट्री फॉर एक्झाम्पल विषय बघितला तर ह्याच्यामध्ये असं आपण पकडतो की 3 भाग असतात केमिस्ट्रीमध्ये: फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता बघायला गेलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक पडतात अराउंड 90%, 80% आपण पकडू थेरॉटिकल पार्ट बाय, आणि फिजिकल केमिस्ट्री इज ऑल अबाउट न्यूमेरिकल्स बेसिकली. नाव द थिंग इज की 1/3 पार्ट जर तुमचा फिजिकल केमिस्ट्रीचा आहे आणि 2/3 पार्ट थेरॉटिकल आहे, तर तुम्हाला ऑब्व्हियसली पाठांतराशिवाय गत्यंतर नाही आहे. म्हणजे जेव्हापर्यंत तुम्ही पाठ करणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला MCQs टॅकलच नाही करता येणार, राईट? सो व्हॉट आय सजेस्ट इज की मुलांनी पाठांतराचा कंटाळा सोडून आधी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक वेल प्रिपेअर्ड एक्झामला बसलं पाहिजे. याचा फायदा कसा होतो, जेव्हा मुलगा हे थेरॉटिकल सगळं करून पाठ करून एक्झामला बसतो, ही कॅन ॲक्च्युली गेन दॅट टाइम ड्युरिंग लाईक वाईल बेसिकली आय विल से सॉल्विंग केमिस्ट्री पेपर. आता जसं आपण म्हणतो की 3 तास दिले, तर वी कॅनॉट डिवाइड दिस इंटू 3 सब्जेक्ट आहेत ना, एक तास द्या, असं नाही येते. सो तिथं मुलांना कळलं पाहिजे की सपोज मला फिजिक्स अवघड जातं ना, मग फिजिक्सला मला 1 तासापेक्षा 1 तास 10 मिनिटं मिळालेले काय वाईट आहे? बरोबर आहे. तिकडं माझा ऑब्व्हियसली जास्ती प्रश्न सुटू शकतात त्या 10 मिनिटात. सो जर मुलांनी पाठांतर करून जर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री लवकर सोडवलं, 10 मिनिटं 15 मिनिटं त्याच्यामध्ये सेव्ह केली, तर 10 ते 15 मिनिटं त्यांना
फिजिक्ससाठी वापरता येईल, जे ऑब्व्हियसली यू नो की 90-95% मुलांना फिजिक्सचा स्टफ जातो, नाही तर आपण म्हणून भीती वाटते सब्जेक्टची. सो त्या सब्जेक्टला जर तुम्हाला जास्ती टाइम मिळाला तर थोडंसं तुमचे मार्क्स वाढण्याचे जास्ती चान्सेस होतात. सो PCM वाल्यांना मी हेच म्हणेन की केमिस्ट्री जो थेरॉटिकल विषय आहे त्याच्यामध्ये 2/3 पार्ट थेरॉटिकल आहे, तो तुम्ही तगडा ठेवा, सो दॅट यू कॅन गेन दॅट टाइम बेसिकली ड्युरिंग सॉल्विंग फिजिक्स अँड मॅथ्स. आणि सर नीट बद्दल तुम्ही तर मी ह्याचसाठी मुलांना नेहमी सांगतो की तुमचे फिजिक्सचे मार्क ऍक्च्युअली केमिस्ट्रीवर अवलंबून आहेत. तुम्ही जर केमिस्ट्रीला ओव्हर केला तरच फिजिक्सला एक्स्ट्रा टाइम मिळेल आणि मग तुम्हाला आरामात ते क्वेश्चन्स टॅकल करता येऊ शकतात. बायोच्या बाबतीत मी मुलांना एक सांगेन की जी मिस्टेक असते, बऱ्याच वेळेला विद्यार्थी खूप MCQच्या मागे पळतात. सो बायो सब्जेक्ट थेरॉटिकल आहे, खूप वास्ट आहे आणि 11वी आणि 12वी दोन्हीची NCERTची पुस्तकं त्यांना तयार करावी लागतात. तर अख्खी पुस्तकं तयार करणं हे सोपं नाही आहे. सो जसं एखादी पोथी आपण वाचून 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 त्यातले श्लोक कसे आपोआप डोक्यात राहतात, तसं ह्या पुस्तकांचं वाचनच सतत चालू राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी थोडेसे MCQ रिव्हायझन म्हणून आपलं तयार आहे ना बघण्यासाठी केलं इतपत ठीक आहे. प्रत्येक परीक्षेला ज्या काय क्लासच्या मॉक टेस्ट आहेत किंवा त्याच्या आधीचे जे काय टेस्ट सिरीज आहे त्याच्या आधी थोडंसं MCQ, याच्या पलीकडे नाही. अदरवाईज दोन्ही वर्ष सतत टेक्स्टबुकचं रीडिंग ह्याला जास्त वेळ त्यांनी बायोला दिला पाहिजे इन्स्टेड ऑफ सॉल्विंग मेनी MCQs. कारण शेवटी त्या सगळ्या MCQचं उत्तर त्या टेक्स्टबुकमध्येच सापडणार आहे. सो टेक्स्टबुक जेवढं खरं तयार कराल तेवढं बायोचा स्कोअर त्यांचा जास्त वाढेल. आता ह्या मुलांचा अजून एक प्रॉब्लेम काय होतो की ते फक्त बायो करतात, का तर त्यांना 360 पैकी 360 पाडायचे असतात. फिजिक्स केमिस्ट्रीकडे थोडं कमी दुर्लक्ष असतं. त्यामुळे ओव्हरऑल स्कोअर जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. सो त्यांनी टाइम तिन्ही विषयांना देणं गरजेचं आहे. तुम्ही असं ठरवा की मी आज बायो आणि केमिस्ट्री करेन, उद्या बायो आणि फिजिक्स करेन, पण जेवढा वेळ मी केमिस्ट्रीला देतोय तेवढाच मी फिजिक्सला पण द्यायला पाहिजे, कमी नाही. जो सब्जेक्ट कंटाळा येतो, ज्याचं मला भीती वाटते, त्याला कमी वेळ द्यायचा आणि बाकीच्या 2 जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा. असं करू नये असं माझा विद्यार्थ्यांना इक्वल ट्रीट सल्ला द्यायचा. तर आता माझा हा दोघांनाही प्रश्न असेल, कारण तुमचा एक्सपिरियन्स हा आधीचा आहे आणि तुमचा आत्ता आधुनिक एक्सपिरियन्स आहे. तर ऑनलाईन टीचिंग याबद्दल तुमचं मत काय? की सध्या ऑनलाईन टीचिंग खूप म्हणजे 2020 पासून, कोविड पासून लेट्स से ऑनलाईन टीचिंग ही काळाची गरज होती, आता काही नाही तसं मला वाटतं, पण ती सोय म्हणून बघितलं पाहिजे, सवय नाही. जर मी आजारी आहे तर माझं लेक्चर आता बुडणार आहे, तर त्याच्याऐवजी मी घरनं लेक्चर करू शकतो. ही ऑनलाईनची सोय देवधर क्लासमध्ये पण आहे. पण मी बघतो काय की ऑनलाईनची सोय आहे ना, मग बरीच मुलं कशाला जायचं, कंटाळा आलाय, जरा उशिरा उठू, 15 मिनिटं शेवटपर्यंत झोपू, आता लेक्चर सुरू झालं तर मग उठून बसू. मग होतं काय, अटेन्शन स्पॅन एक तर ऑलरेडी कमी असतो, कॉन्सन्ट्रेशन लेवल डाऊन आहे या मोबाईलच्या वापरामुळे. त्यातून मग शेजारी आई काय नाश्ता करते, भाऊ काय करतोय, इकडं 10 ठिकाणी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ शकतो ऑब्व्हियसली इंस्टाग्रामला. त्यामुळे एखादा पॉईंट तुमचा मिस होऊ शकतो. सो 3-3 तास ऑनलाईन लेक्चर करण्यापेक्षा, आणि ऑनलाईन इव्हन काही प्लॅटफॉर्म्स पण आहेत जिथं ऑनलाईन लेक्चर्स आणि तिथं तयारी करून घेतली जाते. सो मला असं वाटतं की गरज, मी आजारी आहे तेवढ्यापुरतं लेक्चर बघितलं, बाकी वर्गात शेवटी समोर टीचर जे शिकवतो आणि जे आपल्या कानात घुसतं डायरेक्ट, त्याचा परिणाम हा काही वेगळाच असतो. सगळा अभ्यास तयार आहे असे जे काही विद्यार्थी असतात ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, टॉपर्स आहेत, वन ऑफ द टॉपर्स आहेत, 2 वर्ष पूर्णपणे अभ्यास केलाय, व्यवस्थित तयार आहे, MCQची प्रॅक्टिस झाली, आता मला काहीतरी वेगळ्याची भूक आहे, परीक्षेला अजून 1 महिना आहे, मला अजून एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यावेळेला त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची जर त्यांनी मदत घेतली तर इट इज वर्थ डुईंग दॅट. पण डेली ऑनलाईन कोचिंग किंवा ऑनलाईन प्रॅक्टिस हे मला नाही वाटत त्यांना सक्सेस देतं. म्हणजे कोविडमध्ये आपण बघितलंच आहे की मुलांना ती इतकी सवय आली ऑनलाईनची की लेक्चर लावायचं आणि गादीवर पडायचं, त्यामुळे इतकं ऍक्च्युली नुकसान होऊ शकतो मुलांचं. सो आम्ही तर सजेस्ट करतोच की बाबा ऑनलाईन नाही, सगळा अभ्यास तयार सगळ्यांनी झाल्यानंतर एक्स्ट्रा बरोबर. प्रॅक्टिस म्हणून ऑनलाईन पाहिजे. अच्छा, पूर्णपणे अवलंबून नका राहू. बरोबर आहे सर. आता मला विचारायचं आहे की आता 25 वर्ष झाली आहेत, सिल्वर जुबली झाली, आता गोल्डन जुबली पर्यंतचे काय प्लॅन्स आहेत, म्हणजे फ्युचर प्लॅन्स काय आहेत की आता अर्थात फ्युचरला सो आता एकदम रिसेंट प्लॅन बघायचा झाला तर तुम्हाला माहिती असेल तर आपली 8वी 9वी 10वीच्या बॅचेस सुरू आहेत. सो दोन्ही SSC आणि CBSE आपण सुरू केलेले आहेत. सो
आम्हाला मी आणि सरांनी ॲक्च्युली हा 1-2 वर्षापासून आमचं डिस्कशन चालू होतं. आत्ता आम्ही तो रिसेंटली निर्णय आणला समोर की आपण सुरू करूयात बॅचेस म्हणून. नाव ड्युरिंग आवर डिस्कशन वी फेल्ट दॅट की ही जी आता 8वी-9वीची मुलं आहेत बेसिकली, आता 11वी-12वीतली येणारी मुलं, हे पण कोविडमधनं आलीच आहेत, बरोबर आहे. सो त्यांना पण त्या 2 वर्षाच्या काय म्हणतो आपण ऑनलाईन टीचिंगमध्ये थोडासा ब्रेनवर अफेक्ट झालेला आहे त्यांचा, ज्याच्यामध्ये पाठांतर त्यांचा कच्चा राहिलंय आणि बेसिकली बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. कन्सेप्ट क्लिअर नाही. म्हणजे मुलांना काही शाळांमध्ये पण असं सांगितलं होतं की बाबा तू हे पाठ कर, हे जाऊन तुला उत्तर मिळाले, बेसिकली तुला मार्क पडणार आहे. पण त्याला आम्ही बेसिकली स्ट्रिक्टली विरोध करतो. आणि जेव्हापर्यंत तुम्हाला माहित नाही की हे का घडतंय, कशामुळे घडतंय, त्यामुळे नुसता रट्टा मारून तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाही. कारण शेवटी MCQचा तुम्हाला ऍप्लिकेशनच लागणार आहे. सो तो जो एक माइंडसेट आहे मुलांचा की नुसतं पाठ करण्याच्या ऐवजी समजून घेऊन पाठ करणं, तो माइंडसेट आम्हाला 8वीपासून मुलांचा बदलायचा आहे. कारण आम्ही 11वी-12वी जसं आता मुलं बऱ्याच शाळांची येताना बघतो, त्याच्यामध्ये 20-30% क्राऊड असा असतो की शाळेत नुसतं सांगितलं असतं की पाठ करा आणि बेसिकली एक्झाममध्ये हे चालू करण्याचा हेतू हाच आहे की आम्हाला जसे विद्यार्थी 11वी-12वीत हवे आहेत ते आपणच का डेव्हलप करू नये 8वी-9वी पासून. तो बेस जर आपण त्यांचा स्वतः चांगला तयार करून घेतला, हे पूर्ण जबाबदारी कार्तिक सर बघतायत, माझी त्यात 0 इन्व्हॉल्वमेंट आहे. सो 8वी, 9वी, 10वी कार्तिक सर स्वतः, मॅडम आणि श्रिया मॅडम, असं तिघं मिळून ते प्रॉपर हँडल करत. फाउंडेशन आपण घेतच होतो इफ यू नो DAच्या माध्यमातून, पण आता बोर्ड लेवल पासून पण आपण सुरू केलं 8वी-9वीला. क्या बात आहे. आता एक असा सगळ्यांनाच आवडणारा असा क्वेश्चन आहे की म्हणजे त्यांना आवडेल असं तुमच्याकडून ऐकायला. तुम्ही आता सध्या कोटा फॅक्टरी म्हणा किंवा असे सिरीज पाहिल्या असतील की ज्या शिक्षणावर भाष्य करतात, अशा सिरीज आहे तर तुम्ही पाहिल्यात? तुम्ही कोणत्या पाहिल्या? अच्छा, कोटा फॅक्टरी लेट्स से किंवा अशा बऱ्याच सिरीज आहेत, तर तुम्ही कोणतं रेकमेंड कराल की हा ही चांगली आहे पहा आणि याच्याने कदाचित मोटिवेट होतील मुलं, असं काही वाटतं कोणती सिरीज? आय थिंक कोटा फॅक्टरी वॉज ॲक्च्युली नाईस. आणि एक ॲस्पायरन्स म्हणून पण आहे, ती पण एक चांगली वेब सिरीज आहे हिच्यावर एकानं. तुम्ही पाहिले? माझं ज्ञान त्या बाबतीत जरा कमी आहे. सो तुम्ही योग्य व्यक्तीला प्रश्न विचारला आणि तुम्हाला उत्तरही मिळालंय त्याचं. बरोबर आहे. सर, आजकाल आपण बघतो की मुलं ना खूप इंट्रोवर्ट असतात, लहानपणीपासून एका शेलमध्ये असतात, पण ते जेव्हा अचानक सोसायटीला एक्सपोज होतात तर तेव्हा त्यांना कळतच नाही नक्की काय करायचंय. म्हणजे यात पालकांना तुम्हाला काय सजेशन किंवा एक ऍडवाइस द्यावी वाटते? काही मुलांची बेसिक तशी एक ठेवण म्हणून आपण काहीची एक असू शकते की जो इंट्रोवर्ट आहे लहानपणापासून त्याला पालक जबाबदार असतीलच असं नाही. काही ठिकाणी पालक जबाबदार असूही शकतात. खूप जास्त प्रेशर, अंडर प्रेशर ठेवून त्याच्या परफॉर्मन्स लिफ्टिंगसाठी ते खूप साईडनी त्याला बांधून ठेवतात. आणि काही ठिकाणी मी असं बघतो की ते पाल्याला इतकं मोकळं सोडतात विश्वास या एका नावाखाली की तो बाहेर काय करतोय, तो लेक्चरला जातोय की नाही, तो अटेंड करतोय की नाही, का तो कुठे टाइमपास करत फिरतोय, तेही बघायचे कष्ट घेत नाही. वर्षाच्या शेवटी जागे होतात. जेव्हा परफॉर्मन्स डाऊन झालाय हे वर्षाच्या शेवटी त्यांना कळतं. सो माझं म्हणणे कुठलीच 2 टोकं गाठू नयेत. त्याचा बॅलन्स्ड व्हायला पाहिजे की समजा तो मुलगा खरंच खूप अभ्यासू आहे, खूप कष्टाळू आहे, तर त्याला त्याच्यातनं थोडंसं काहीतरी रिक्रिएशन म्हणून, जर त्याला त्याचे मित्र कमी असतील, त्याला कोणी बोलणारं नसेल, तर काहीतरी त्याची चित्रकला, गायन, वादन, काही डान्स, त्याला जे आवडतंय किंवा त्याला समजा निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं तर कुठेतरी फिरायला घेऊन जाणं, वीकली कुठेतरी सकाळी संध्याकाळी किंवा आठवड्यातनं शनिवार रविवार महिन्यातनं एखादा कुठेतरी आउटिंगला त्याला घेऊन जाणं, जेणेकरून त्याची जी ती दाबली गेलेली वाफ आहे ना त्याला मोकळी हवा मिळेल. आणि ह्या गोष्टींना तो बाहेर एक्सपोज जेव्हा होईल एकदम अचानक, तेव्हा तो गडबडणार नाही. नॉर्मली मी देवधर क्लासमध्ये अभिमानाने सांगतो की मी असे विद्यार्थी दरवर्षी पाहतो, पण ते इथल्या वातावरणात इथल्या विद्यार्थ्यांमध्ये इतके छान मिक्स होतात की कधी कधी तर उलटं होतं की तो पालक आम्हाला सांगत होतो की आता जरा जास्तच व्हायला लागलाय. सो दोन्ही प्रकारचं. फक्त माझ्या पालकांना एवढी रिक्वेस्ट आहे की डोळस लक्ष ठेवा, खूप घट्ट बांधूनही ठेवू नका आणि पूर्णपणे कुठलीच गोष्ट आपण बघत नाही आहोत, विचारत नाही आहोत इतकं मोकळीक पण देऊ नका. कारण ह्या वयामध्ये त्यांना स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यातून मिळणारं जे काय रिस्पॉन्सिबिलिटी याची जाणीव नसते. एकदा का ते स्वातंत्र्य मिळालं की त्याचा स्वैराचारात कधी बदल होऊ शकतो हे सांगता येत नाही. सो त्यांना तितपत कंट्रोलमध्ये ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा की ते अभ्यास पण करतायत
थोडंसं मित्रांबरोबर खेळतायत पण थोडासा त्यांना टाइमपासही मिळतोय. या दोन्हीचं बॅलन्स कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे असं मला मित्र म्हणून काय ऍडवाइस असेल याला, की आता तुम्ही त्यांच्या वयाला जवळपास साजेसे सो खरं बघायला गेलं तर आजकालचे स्टुडंट्स आहेत त्यांना मी बऱ्यापैकी बघायला गेलं मित्र म्हणून ट्रीट करतो. सो दॅट बरेच असे प्रसंग येतात की मुलं खरंच येऊन मला त्यांचे इश्यूज सांगतात. एखाद्याला काय अँझायटी असते, एखादा इंट्रोवर्ट असतो असं आपण आता बोललो. तर असं सर म्हणले की आय ऑल्सो टेल देम की जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही हॉबीज परस्यू करू शकता. आता जसं आपण बघतो की लहानपणापासून तबला वाजवतात, कथ्थक करतात, काय वेगवेगळ्या हॉबीज असतात. पण जसं सर म्हणले की बॅलन्स सुद्धा साधता आला पाहिजे. कारण मी असंही बघितलंय की कर म्हणल्यावर मग तो रोज 4 तास तबला वाजवतो, असंही नाही व्हायला पाहिजे. राईट. सो तुम्हाला तो बॅलन्स साधता आला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास पण करायचा आणि बेसिकली तुमच्या हॉबीज पण परस्यू करायच्या. आणि आय एम ऑलवेज ओपन टू द स्टुडंट्स. मी स्टुडंट्सना क्लासमध्ये पण सांगतो की काही असेल तर मन मोकळेपणाने बोला. पण कधी कधी असं असतं की थोडेसे मुलं रिझर्व्ड असतात, ठीक आहे, की नाही आपण घरच्यांशी नाही बोलू शकत आयुष्य. कधी कधी असंही असतं की आपण मित्रांकडे व्यक्त होतो, पण कधी कधी असंही असू शकतं की मित्र पण नसतात. सो तसं मी मुलांना फ्रीडम दिलंय की काही असेल तर आपण हो, बऱ्याच वेळा मुलांना एस्केपच नसतो एक्झॅक्ट. आणि तेव्हाच ऍक्च्युली बऱ्याच वेळा असं एक्सपेक्टेड असतं की शिक्षक तो रोल प्ले करतील. कारण आपण इव्हन सिरीजमध्ये बघा किंवा बऱ्याच ठिकाणी हे पाहतो की शिक्षक हा रोल प्ले करतात, किंवा बऱ्याच ठिकाणी हे आजकाल आता ट्रेंडही झालंय. सो येस, आय गेस दिस इज ॲक्च्युली अ ग्रेट थिंग यू सेड, की तुम्ही मित्र म्हणून जास्त त्यांच्याबरोबर वेळ घालवता. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. म्हणजे मला तर म्हणजे अगदी सगळं 25 वर्ष पिढल्यासारखंही वाटलं. ॲट द सेम टाइम मला मुलाचे अनुभव जे आहे तुमच्याबद्दल येतात, तुम्हाला येतात, तेही कळाले. त्यामुळे खरंच लक्षात आलं की काय सध्या एज्युकेशनची सिस्टीम ओव्हरऑल परिस्थिती आहे. आणि इथलंही वातावरण तुमच्याशी बोलल्यावर लक्षात येतं की बदललंय खूप. आणि मुलांना मजाच येते तुमच्याबरोबर ओव्हरऑल अभ्यास करायला. आणि खरंच मजा आली गप्पा मारून. अशाच गप्पा आपण आम्हालाही. करत राहू. ही पॉडकास्ट तुम्हालाही आवडली असेल तर वेगवेगळ्या बऱ्याच लोकांना शेअर करा, लाईक करा आणि नक्की कमेंट करा, तुमची मतं सांगा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.